हा, स्तोत्र 34 आणि 10 मध्ये काय सांगितलं? ब्लेसिंग सांगितले. तुम्हाला ब्लेसिंग दिलेत. काय ब्लेसिंग दिलेत? तरुण सिंहास वाण पडेल. सिंहाला काय लागतं? खायला लागतं त्याला. बोला म्हणा, खायला लागतं त्याला. काय लागतं? खायला लागतं. खायचं म्हणलं हात कुठं जातो? इथे डोळ्याकडे जातो का? करून दाखव बरं. डोळ्याकडे जातो का? कुठं जातो? हा. तुम्हाला आणि मला परमेश्वर देणारे आशीर्वाद कुठं असणारे? कुठं जाणारे? तोंडामध्येच जाणारे. हालेलुया. डोळ्याला पाहिजे, डोळ्याला आशीर्वाद देईल परमेश्वर. कानाला पाहिजे, कानाला आशीर्वाद देईल. शरीराला पाहिजे, शरीराला आशीर्वाद देईल. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला माहिती आहे का, एक वाळलेला हाताचा मनुष्य होता. म्हणा, वाळलेला हाताचा. मला वाटतं त्या किती तरी दिवसापासून काय झालेला होता? वाळलेला होता. पण योग्य समयाला येशूकडे आला आणि तो आशीर्वादित झाला. काय झालं? वाळलेला हाताचं काय झालेलं आहे? चांगला झाला. पण हा मनुष्य, लोक कदाचित त्याला काय म्हणत असतील? काहीतरी म्हणत असतील. पण तो कोणाकडे आलेला आहे? येशूकडे आलेला आहे. येशूकडे आल्यानंतर त्याने, येशू चांगला आहे. येशू कसा आहे? चांगला आहे. उत्तम मेंढपाळ आहे. आणि त्याने त्याला कसं बनवलेलं आहे? त्याचा हात कसा बनवलेला आहे? आशीर्वादित केलेला आहे त्याला. त्याचा हात पहिला कसा होता? वाळलेला होता. आणि वाळलेल्या हाताच्या मनुष्याला येशूने काय आशीर्वाद दिलेला आहे? चांगला केलेला आहे. काय म्हणलेला आहे? तुझा हात काय कर? सरळ कर. हालेलुया. तुम्हाला मला कसं व्हायचं आहे? मला सरळ व्हायचंय. आता असं लांब करा जरा. हालेलुया म्हणा. हालेलुया कर म्हणा. हालेलुया म्हणा. तर तुम्ही आणि मी येशूकडे आल्यानंतर, परमेश्वराकडे आल्यानंतर बायबल असं सांगतं की तरुण सिंह काय पडणार आहे? तो खायला त्याला मोहताज होणार आहे. पण तुम्ही आणि मी कधीच मोहताज होऊ शकत नाहीये. तुम्ही आणि मी कसे आहे? फलद्रूप आहे. तुम्ही आणि मी कसे आहे? बहुगुणित आहे. हालेलुया. हालेलुया. किती लोक माझ्या बरोबर आहे? हालेलुया म्हणायला मला कधीच कंटाळा येणार नाही. तुम्हाला येतो का कंटाळा? तसंच आज सगळ्यात महत्वाचं की तुम्हाला मला जे आशीर्वाद आहे ते परमेश्वरापासून आहे. तिथं काय सांगितलं त्या वचनामध्ये? तरुण सिंहास वाण पडते, त्याची उपासमार होते, पण परमेश्वराला शरण जाणाऱ्याला कोणत्याही चांगल्या वस्तूची वाण पडत नाही. आज आपल्याला कोणाला शरण जायचं आहे? परमेश्वराला शरण जायचंय. माणसाला शरण गेलं तर आज तुम्हाला मला काही मिळणार नाहीये. पण जर देवाला आपण शरण जात असेल, शरण जाणं म्हणजे काय आहे? शरण जाणं म्हणजे तुम्ही आणि मी देवाकडे काय करणं आहे? प्रार्थना करणं आहे. शरण जाणं म्हणजे काय आहे? गुडघ्यावर येणं आहे. शरण जाणं म्हणजे काय आहे? विश्वास ठेवणं आहे. शरण जाणं म्हणजे काय आहे? देवापुढे रडणं आहे. हालेलुया. बोला हालेलुया. कोणाजवळ रडतो? माणसाजवळ रडत बसतो. माणूस काही नाही करणार. तुम्हाला सांगतो, आज या ठिकाणामध्ये मी परमेश्वराला आवाज देतो आणि परमेश्वर मला काय करत आहे? आशीर्वादित करत आहे. कोण आशीर्वादित करणार आहे? माणूस पण काय पाहिजे? माणसाने पण त्याच्याकडे पण काहीतरी चांगले गुण पाहिजेत. हालेलुया. आपल्याकडे कोणते गुण आहेत? आपल्याला माहिती पाहिजे. माणसाकडे पण काय पाहिजे? चांगले गुण पाहिजे. हे चांगले गुण कधी येणार आहे? हे चांगले आशीर्वाद कधी येणार आहे? देवापासून येणार आहे. परमेश्वरापासून येणार आहे. परमेश्वराला शरण जाणारे लोक ते कसे लोक आहेत? आशीर्वादित लोक आहेत. आणि त्यांच्याजवळ कुठली वस्तू असू द्या, ती परमेश्वर काय करत आहे? वाढवत आहे. हालेलुया. वाळ्याला हाताच्या मनुष्याला काय ब्लेसिंग दिलं? आशीर्वादित केलं. हात सरळ झाला, बरा झाला. प्रेज द लॉर्ड. माझा विषय काय आहे की आज व्यक्ती परमेश्वरासाठी महत्वाचा आहे. हालेलुया. एक कोणता व्यक्ती पाहिजे ना? आपण म्हणा चांगला व्यक्ती पाहिजे. म्हणा चांगला व्यक्ती. चांगला व्यक्ती कधी बनतो? परमेश्वराकडे आल्यावर, परमेश्वराचं भय धरल्यावर, त्याच्या मार्गाने चालल्यानंतर. आज आपण काढूया आज योहान कृष्ण वर्तमान याचा 6वा अध्याय आणि त्याच्यानंतर
वाचा एक ते काही वचन. यानंतर येशू गालिलाच्या म्हणजे तिबिरिया समुद्राच्या पलीकडे गेला. तेव्हा मोठा लोकसमुदाय त्याच्या मागोमाग चालला, कारण आजारी लोकांसाठी जी चिन्हे तो करीत असे ती त्यांनी पाहिली होती. येशू डोंगरावर जाऊन तेथे आपल्या शिष्यांसह बसला. यहुद्यांचा वल्हांडण सण जवळ आला होता. तेव्हा येशू दृष्टी वर करून व आपणाकडे मोठा लोकसमुदाय येत आहे असे पाहून फिलिपाला म्हणाला, ह्यांना खावायला आपण भाकरी कुठून विकत आणाव्या. हे तर त्याने त्याची परीक्षा पाहण्याकरिता म्हटले, कारण आपण काय करणार आहोत हे त्याला ठाऊक होते. फिलिपाने त्याला उत्तर दिले, यांच्यातील एकेकाने थोडे थोडे घेतले तरी 200 रुपयांचा भाकरी पुरणार नाही. त्यांच्या शिष्यांपैकी एक जण म्हणजे शिमोन पेत्राचा भाऊ आंद्रिया त्याला म्हणाला, येथे एक लहान मुलगा आहे. त्याच्याजवळ जवळच्या 5 भाकरी व 2 मासळे आहेत, परंतु त्या इतक्यांना कशा पुरणार. प्रेज द लॉर्ड. काय सहकार्य केलं त्यांनी त्या मुलाने? जेवण दिलं. मला म्हणा काय दिलेलं आहे? जेवण दिलेलं. कोणासाठी दिलेलं आहे? किती लोक होते त्या ठिकाणामध्ये? म्हणा 5000 लोक होते. 5000. किती? 500 लोक होते का? 500 लोक नाही. तुम्ही आणि मी देवासाठी सहकार्य करणारे असलं पाहिजे. हालेलुया. सहकार्य करणारे लोक साठी कोणचं ब्लेसिंग दिलेलं आहे? तरुसिंहास वाण पडेल, पण त्याला शरण जाणाऱ्याला कुठल्याही चांगल्या वस्तूची वाण पाडणार नाही. म्हणा एक लहान लेकरू. कोणचं लेकरू आहे? लहान लेकरू. लहान लेकरू इकडे. लहान लेकराला काही कळणार नाही. लहान लेकरू कसं आहे? लहान लेकरू मी जसं म्हटलं ना पेन धर तर लगेच ते पेन घेणार. घे ना पेन. मी म्हटलं पेन दे तर लगेच ते पेन देणार आहे. मी म्हणून पेनाने लिही तर ते काय करणार आहे? लिहिणार आहे. मी म्हणून वाच ते लगेच काय करणार आहे? करणार आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, या लहान लेकराची गरज पण परमेश्वराला लागते. म्हणा परमेश्वराला लागते. या लहान लेकराची शारोनची, या लहान लेकराची, सगळे लहान लेकरं एक चांगले लोक आहेत. म्हणा त्यांच्यासाठी एक टाळी वाजवा. म्हणा लहान लेकरं एक चांगले लोक आहेत. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला माहिती आहे का, एक सगळ्यात महत्वाचं नामान नावाचा व्यक्ती पहिल्या राजाचा 5व्या अध्यायामध्ये काढा. त्याच्यामध्ये एक लहान लेकरू. त्या लहान लेकराने काय केलेलं आहे? त्या लहान लेकराने एक चांगली गोष्ट केली, म्हणजे त्याने सुवार्ता सांगितली. काय सांगितली? मला सुवार्ता सांगितली. हे लेकरू इथंच थांबण. आता मी म्हटल्यावर ते थांबणारच आहे तिथं. पहिले राजे म्हणजे दुसरे राजे नामान पुढी काढा. दुसरे राजे 5. त्याच्यामध्ये काय सांगितलं? तिथे एक लहान लेकरू होतं. कुठे आहे तिथं? सापडा मला सांगा. दुसरे 2-3 वचन. 2 काय? 5वा अध्याय 2 आणि 3. 5वा अध्याय 2 आणि 3 मध्ये वाचा. अरामी लोकांनी टोळ्या करून छापा घातला आणि इस्रायल देशातून एक लहान मुलगी कैद करून नेली. ती नामानाच्या स्त्रीच्या सेवेस राहिली. ती आपल्या धनीनीस म्हणाली, शोम्रोनातल्या संदेष्टांशी माझ्या धन्यांची गाठ पडती तर. तिने काय सांगितलं? शोम्रोनामध्ये एक संदेष्ट आहे. बघा लहान लेकरूला काय बुद्धी. बघा ना. म्हणा बुद्धी लहान लेकराला. मोठ्या माणसाला पण आहे. म्हणा मला पण आहे. हात करा ना. तुमची बुद्धी खोलतो येशूच्या नावामध्ये. आमेन. हालेलुया. जड निघून जा पणा. तर लहान लेकरांनी काय केलं की शोम्रोनामध्ये काय सांगितलं तिने? आरामी लोकांनी टोळ्या करून छापा घातला आणि इस्रायल देशामधून एक लहान मुलगी कैद करून नेलेली आहे. कोणत्या लोकांनी कैद करून नेलेली आहे? आरामी लोकांनी काय केलेलं आहे? तिला काय केलं? त्या लेकराला कैद करून नेलेलं आहे. कैद करून नेलं असणार. ती घाबरलेली नाहीये. तिला कुठं टाकलेलं आहे? कैदेमध्ये आहे. ती लहान लेकरू कुठं आहे? कैदेमध्ये आहे. आणि कैदेमध्ये असताना तिने काय सहकार्य केलेले?
सहकार्य करणं म्हणजे काय? म्हणा मदत करणं. मदत करणं. कोणाला मदत करायची? तिचा काय फायदा होता का? आता तिला काय लाडू पेढे भेटणार होते का? हा, लहान लेकराला बघा ना, किती भारी चांगली मन आहे, त्याचं बुद्धी असते, त्याचं मन चांगलं असतं, त्याची बुद्धी चांगली असते, आणि ते कसे असतात? हुशार असतात, ऐकतात, काम पटकन सांगितलेलं ऐकतात. जा रे घेऊन ये, लगेच पटकन आणते. जा रे चहा पाणी घेऊन ये, लगेच आणणार आहे. हे लहान लेकरू काय करत आहे? कोणाचं काम केलं तिने? देवाचं काम केलं. कोणाला सहकार्य केलं? नामानाला. देवाला, देवाच्या कामाला सहकार्य केलं. Yes. म्हणा देवाच्या कामाला देवाच्या सहकार्य कामाला. केलं. किती लोक माझ्या बरोबर आहे? Hallelujah. म्हणा ना, देवाच्या कामाला. देवाच्या कामाला. काय तुम्ही आणि मी देवाच्या कामाला सहकार्य करतो का? लहान लेकरांनी काय केलं पाहिजे? देवाच्या कामाला सहकार्य केलं पाहिजे. म्हटलं नाही पाहिजे पास्टरचं काम आहे. येऊन लगे काही काही लहान लेकर आपल्या चर्चमध्ये आहेत. लहान लेकर काय करतात? चटया उचलतात लगेच. लहानांना समजतं पण मोठ्यांना कळत नाही. बघा ना, आपण म्हणतो कधी कधी लहानांमधून पण परमेश्वर काय करतो? बोलतो, अक्कल देतो आपल्याला. काय करतो? म्हणा अक्कल देतो. अक्कल दाढ नाही बरं का. काय आहे? अक्कल देतो. बघा ना, किती मोठी अक्कल दिली. कोणाला दिली? नामानाला अक्कल दिली. कोणी दिली? कोणाद्वारे दिली? मला लहान लेकराद्वारे नामानाला बुद्धी दिली. नामाने काय केलं? चला बा, आता हे लेकरू म्हणताय तर आपण जाऊन बघूया. कुठं जाऊन बघूया? हा, कुठे गेलं लहान लेकरू? इस्रायलाकडे. कोणता संदेश होता? तुम्हाला कोणाकडे यायचंय? बोला ना, इकडे बघा ना, कोणाकडे यायचंय का अंकल? कोणाकडे यायचंय? संदेष्टाकडे यायचं. गुड. संदेष्टाकडे यायचं. कोणाकडे यायचंय? संदेष्टाकडे आल्यानंतर तुम्हाला मला काय मिळणार आहे? ब्लेसिंग मिळणार आहे. पण तुम्हाला एक महत्वाचं आहे की तुम्हाला मला सहकार्य करायचं आहे. काय करायचं आहे? सहकार्य या शब्दाचा अर्थ काय आहे? मदत करणं. म्हणा मदत करणं आहे. म्हणा सहकार्य करणं म्हणजे मदत करणं आहे. कोणाला मदत करायची? देवाच्या. म्हणा देवाच्या कामाला. असा हात करून म्हणा देवाच्या कामाला. आळस झटका जरा, असा आळस झटका. कोणाच्या कामाला? देवाच्या कामाला सहकार्य करायचं आहे. कैदेमध्ये राहणारी मुलगीने काय केलेलं आहे? कैदेमध्ये असताना देवाच्या कामाला काय केलेलं आहे? सहकार्य केलेलं आहे. काय सहकार्य केलेलं आहे? एक तिने सांगितलेलं आहे, इस्रायलामध्ये कोण आहे? संदेष्टा आहे. मग नामानाचे काय सांगितलं? परत एकदा वाचा, एक पासून वाचा, एक पासून. आरामाच्या राजाचा सेनापती नामान हा आपल्या धन्याच्या पदरी एक थोर व प्रतिष्ठित मनुष्य. थोर प्रतिष्ठित माणूस काय केलेला आहे? कोणाचं ऐकलेलं आहे? लहान मुलीचं ऐकलेलं आहे. लहान मुलाचं सहकार्य. तुमचं सहकार्य एखाद्याचं जीवन बदलणार. म्हणा तुमचं सहकार्य एखाद्याचं जीवन बदलणार पाहिजे. आपल्यामुळं आपले लेकरं बदलले पाहिजे. लेकरामुळं आपण बदललं पाहिजे. की आपण काय करतो? आपल्यासारखं कोडी लेकराला कोडी बनवून ठेवतो. काय करतो? आपण रागिष्ट बनतो ना, लेकराला तसंच करतो. आपण वाईट वागतो, लेकराला पण ते जाय तंबाखू घेऊन ये. काय करतो? तंबाखू घेऊन ते लेकरू जाता जाता तंबाखू खायला येतं, सुरुवात होते. आपण जसं नाटकं करतो ना, तसं लेकराला बनवतो. आपण लेकरासारखं बनायचं आपल्याला. आज काय सहकार्य केलं त्यांनी? बोला ना, काय सहकार्य केलं? देवाची सुवार्थेसाठी सहकार्य केलेलं आहे. तुम्ही आणि मी सुवार्थ सांगितली पाहिजे. हे सुवार्थ जर सांगत नाही तर तुम्ही आणि मी काय कामाचे नाही. देवाच्या सेवेसाठी, सहकार्यासाठी, मदतीसाठी आपल्याला सुवार्थ सांगितली पाहिजे. इकडून बाहेरून सांगतो का आता? मार्क 16 मध्ये वाचा ना, काय केलेलं आहे, काय सांगितलं. मार्क 16 मध्ये बघा, त्याच्यामध्ये काय सांगितलं. तुम्ही विश्वास धरीत असाल तर तुम्हाला काय करायचं आहे? सुवार्थ सांगायची. तुम्हाला पायाला दुखत असेल तर खुर्ची घ्या. एक काम कर, हातच्याला आहे ना खुर्ची, दुखत असेल तर घ्या. हा बसा बसा. काय हा तर कुठं हो तुम्ही?
मार्क 16:15. हा, तुम्ही वाचा त्याच्यामध्ये काय मग त्याने त्यांना सांगितले की सर्व जगात जाऊन तुम्ही आणि मी काय केलं पाहिजे? सुवार्ता सुवार्ता सांगितली पाहिजे. जर तुम्ही आणि मी देवाला सहकार्य तुम्ही आणि मी करू शकत नाहीये, पण तुम्हाला मला काय करायचं आहे? देवाचं काम करायचं आहे. देवाचं काम तुम्हाला कुणी करायला लावलेलं आहे? येशूने करायला लावलेलं आहे. सुवार्ता काय करायची आपल्याला? सांगायची. एक बहिणीची साक्ष सांगतो. एक बहीण मेट्रो स्टेशनला तुम्हाला सांगतो, दिवसभर सुवार्ता सांगत राहते. गाडीमध्ये दिवसभर सुवार्ता सांगते. या मुलीने काय केलं? कोणासाठी सहकार्य केलं? देवाची सुवार्ता. तिच्या एका सुवार्तेमुळं त्या सेनापतीचे कोड नाहीसे झाले. पण एका सुवार्तेमुळं आपण काय झालं पाहिजे? एखाद्याचं जीवन काय झालं पाहिजे? बदललं पाहिजे. आज आपण त्या आळशी लोकांनी बसायचं नाहीये, काम करायचं आपल्याला. प्रेज द लॉर्ड. काय करायचंय? काम करायचं. एक मुलगी आहे, एका ठिकाणी मी गेलो प्रार्थनेला, तिथं प्रार्थना सुरू होणार आहे एका ठिकाणामध्ये. अक्षरशः तुम्हाला सांगतो, मी सांगू शकत नाही प्रॉब्लेम मध्ये, पण ज्या वेळेस मी तिथं गेलो तर तिने 4-5 लोकांच्या घरी आम्हाला घेऊन गेली. ती काय केलं? तिने सुवार्ता सांगितली. तिचे प्रॉब्लेम राहणार आहे का? मी तुम्हाला ऑनलाईन असल्यामुळे काही गोष्टी बोलू शकत नाहीये मी. प्रेज द लॉर्ड. मला तुम्हाला सांगायचंय, देवासाठी करायचे काहीतरी. म्हणा, देवासाठी काहीतरी करायचं. तुम्ही देवासाठी लोक प्राण देतात. काय करतात लोक? जीव देतात. लोक मरतात, खुशीने मरून जातात. खुशीने देवासाठी मारलं ना, जाऊ दे, मरू दे. एक देवाचे दास जेलमध्ये अजूनपर्यंत देवाचे दास आहेत, अभिषिक्त दास आहेत. कुठे आहेत? खुशीने कुठं बसलेले? जेलमध्ये बसलेले आहे. काही चुकी नसताना कशामध्ये आहे? चुकी दुसऱ्यांनी केली आणि ते त्याच्यामध्ये आहे. प्रेज द लॉर्ड. मला तुम्हाला सांगायचं काय आहे की देवाच्या सेवेसाठी आपल्याला मदत करायची. सेवा म्हणजे कुठली पण असो. चटई उचलणं, लवकर येणं, प्रार्थना करणं, पास्टरला मदत करणं, कुटुंबाला मदत करणं, दान देणं, दशमन देणं, अर्पण देणं, हे सगळं कशामध्ये मोडतंय? सहकार्यामध्ये. तुमच्याकडे काय देऊन टाका. काय होतं त्या लेकराकडे? काय होतं रे? किती? या लेकराचं नाही, अगोदरचे वाचलेलं वचन आपण 5 भाकरीन काय होतं? काय सहकार्य केलं त्यांनी त्या लेकराने? बघा ना, त्याच्याकडचं खायची रोटी देऊन टाकलेली आहे. काय केलेलं आहे? खायचं, स्वतःच खायचं काय केलेलं आहे? देऊन टाकलं. त्याच्यामध्ये तुम्ही परत आपण याच्याकडे येऊ आपण, पण आता याच्याकडे जाऊ आपण. काय दिलं त्या लहान लेकरांनी? काय केलं? एक लहान, काय म्हटलेलं आहे? त्याचे एक लहान मुलगा आहे, त्याच्याजवळ जवाच्या 5 भाकरी 2 मासळ्या आहे. योहान कृष्णवर्तमानाच्या 6वा अध्याय आणि त्याच्या 9 वचनामध्ये सांगितलं काय सहकार्य केलेलं आहे त्याने. तुम्ही काय सहकार्य करत आहे? व तुमच्यामुळे 5000 लोक जेवून तृप्त झालेले आहे का? तुमच्यामुळे एखाद्याचं कल्याण झालेलं आहे का? तुमच्यामुळे चर्चा गरजा पूर्ण झालेल्या आहे का? तुमच्यामुळे एखादा सेनापती परत सुवार्ता गेलेली आहे का? तुमच्यामुळे काय सहकार्य झालेलं आहे? हालेलुया. बोला हालेलुया. बोला हालेलुया. बोला हालेलुया. बोला हालेलुया. काय झालं? किती लोक जेवले? 5000. किती लोक? 5 जेवले का? 5 लोक जेवले का? 5000. 5000 लोक जेवलेले आहेत. काय तुम्ही देवाच्या सेवेसाठी जेवण दिलं का? कधी सहकार्य केलं का? कधी पाळक लोकांना कधी घरी बोलावलं का जेवायला? हप्त्यातून एकदा तुम्ही घरी प्रार्थना घेतली का? कधी? तुमच्यासाठी तुम्हाला वेळ आहे, तुमच्या सगळ्या गोष्टी करायसाठी तुम्हाला सगळं काय आहे, पण देवाच्या गोष्टीसाठी तुम्ही सहकार्य करत नाही. ते लोक कसे आहेत? म्हणा शापित आहेत. ते लोक आशीर्वादित नाहीये. कसं काय आशीर्वादित नाही? जे लोक देवासाठी सहकार्य करत नाही ते लोक शापित आहे. म्हणा शापित आहे ते लोक, असं वचनामध्ये सांगितलेलं आहे. काढा वचन. लूक कृष्णवर्तमानाचा 13वा अध्याय 7 काही वचन. नंतर त्याने ही बोध कथा सांगितली. एका माणसाने त्याच्या बागेत अंजिराचे झाड लावले, त्यावर फळ
असेल म्हणून तो पावायास गेला, पण त्याला काही आढळले नाही. म्हणून तो माळ्याला म्हणाला, पहा, या अंजिराच्या झाडावर फळ पाहण्यासाठी मी गेल्या 3 वर्षापासून येत आहे, पण मला त्यावर काही आढळले नाही. तेव्हा ते तोडून टाक, त्याचा उगाच भुईला भार का व्हावा. माळ्याने उत्तर दिले, मालक, 1 वर्षासाठी ते राहू द्या, मग मी त्याच्या भोवती खणून त्याला खत घालीन. येत्या दिवसात त्याला फळ आले तर छानच, जर नाही आले तर आपण त्याला तोडून टाकावे. त्याला काय करावे? तोडून टाकावे. आणि असंही एक ठिकाणी त्याला अग्नीमध्ये काय आहे, तोडून टाकावे. काय करतात त्याला? जे लोक जे झाड चांगले, जे लोक फळ देत नाही, जे लोक सहकार्य करत नाही, जे लोक देवाच्या गोष्टी करत नाही, ते कसे आहे? शापित आहे. सेवा बंद करायची का आज आपल्याला? नाही. हा, त्या मुलीने काय केलं? सेवा सुरू केली. काय केलं तिने? मुलीने सुवार्ता सांगितली. सुवार्ता सांगितली. पुढे इस्रायलमध्ये कोण आहे? संदेष्ट आहे. Praise the Lord. त्या मुला लक्ष द्या. इकडे 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 आत्या आंटी जवळ. हा, लक्ष द्या. पेन द्या ठेवून, पेन द्या ठेवून. हा, आता बघा इकडं. त्या लहान लेकरांनी काय केलं? सुवार्ता सांगितली. सुवार्ता सांगितली. कोणाला सुवार्ता सांगितली? सेनापतीला सुवार्ता सांगितली. सेनापतीच्या बायकोला म्हणा, सेनापतीच्या बायकोला, सेनापतीच्या बायकोला. नामानाच्या बायकोला सुवार्ता सांगितली. नामानाच्या बायकोला. बरोबर आहे का नाही? ते बरोबर आहे का? बरोबर आहे. बरोबर आहे. हालेलुया. मला तुम्हाला सांगायचं काय की तुम्ही जर सहकार्य करत, तुमचं आणि माझं काय सेवेसाठी काय पाहिजे? सहकार्य पाहिजे. तुम्ही आणि मी कोण काय देणारे पाहिजे? फळ देणारे पाहिजे. म्हणा, फळ देणारे फळ पाहिजे. देणारे पाहिजे. आता एक हा कान वाढलाच नाही तर तुम्ही काय करतात? कुठे जातात? दवाखान्यात. हा कान वाढलाच नाही समजा, मी म्हणतो अरे कान वाढा नका, ना मी मोठा झालोय, मोठी झाले, पण बुट्टाच राहते. पोरगी मोठी आणि कान एवढा बुट्टा. सांगा, मुलाचं पण मुलगा मोठा आणि कान बारीक. नाही वाढलं तर काय होईल? दवाखान्यात जावं. तसंच तुम्ही आणि मी जर फळ नाही दिलं, फळ न देणाऱ्या लोकांना बायबलमध्ये सांगितलं तोडून टाक. त्याला तोडून टाकून काय कशामध्ये टाकणार आहे? अग्नीत अग्नीत टाकणार आहे. तुम्ही आणि मी जर सहकार्य करत नसेल, तुम्ही आणि मी सुवार्ता सांगत नसेल, तुम्ही आणि मी पश्चाताप करत नसेल, क्षमा मागत नसेल, माफी मागत नसेल, तर कुठं टाकण्यात येणार आहे? या झाडाला काय आलं पाहिजे? फळ. फळ आलं पाहिजे. कशाचं फळ आलं पाहिजे? सेवेचं फळ. म्हणा, सुवार्तेचं फळ आलं पाहिजे, सुवार्तेचं फळ. सेवेचं फळ आलं पाहिजे, फळ. देवाच्या कामाचं फळ आलं पाहिजे, सगळ्यात महत्वाचं देण्याचं काय आलं पाहिजे? फळ देणं, फळ आलं पाहिजे. 2 मासे देणारे पाहिजे किंवा 5 भाकरी देणारे पाहिजे. हे काय आहे? सहकार्य आहे. हे काय आहे? सेवा आहे. हे काय आहे? फळ देणार आहे. Praise the Lord. काय देणार आहे? फळ देणारं. बोला म्हणा, फळ देणार आहे. फळ देणारं. हालेलुया. आणि फळ देणाऱ्यांना काय आहे? आशीर्वाद. अजून याच्यामध्ये बघू आपण 11वा अध्याय, मार्क वर्तमान 11वा अध्याय आणि 12 ते काही वचन आहे. दुसऱ्या दिवशी ते बेथानीहून निघाल्या नंतर त्याला भूक लागली. तेव्हा पाल्याने डवरलेले एक अंजिराचे झाड हा. त्याला दुरून दिसले आणि कदाचित त्याच्यावर काही मिळेल या अपेक्षेने तो त्याच्याकडे गेला. परंतु तेथे गेल्यावर पाल्या वाचून त्याला काही आढळले नाही, कारण अजून अंजिराचा हंगाम आला नव्हता. तेव्हा तो त्याला म्हणाला, कोणीही यापुढे तुझे फळ कधीही न खावो. त्याचे शिष्य हे ऐकत होते. त्याला काय म्हटलं? तेव्हा तो त्याला म्हणाला, कोणीही यापुढे तुझे फळ कधी न खाओ. म्हणजे तुमच्याकडून माझ्याकडून जर परमेश्वराचं कामच नसेल तर तुम्हाला मला कधीच फळ येणार नाहीये. हालेलुया. काय येणार नाहीये? फळ. काय आलं पाहिजे? फळ. त्या लहान मुलीला काय आलं? फळ आलं. फळ आलं. काय आलं तिला? सुवार्तेचं फळ. पुढं कैदेमध्ये ती दुनिया लोक काय, कोणाच्या आरामी लोकांच्या काय गुलामी. कैदेमध्ये असताना म्हणती, तुम्ही माझ्या इस्रायलमध्ये एक संदेष्ट आहे. त्याला भेटा. काय आलं तिला? फळ आलं. फळ आलं. देव तुमच्याकडे कशाने पाहत आहे? फळाच्या फळा. तुम्ही लोकांना आणायचंय. Praise the Lord. म्हणा, लोकांना आणायचं आहे. लोकांना मी तर लोकांकडे हिंडत राहतो, लोक माझ्याकडे येतात,
पण तुम्ही लोकांना काय करायचं आहे? आणायचं आहे. फळ देणं म्हणजे काय आहे? आज फळ देणं म्हणजे तुमच्या घरी प्रार्थना होणं गरजेचं आहे. फळ देणं म्हणजे काय आहे? कॉटेज मीटिंग कशासाठी? तुमच्यासाठी वाढायसाठी. कशासाठी आहे? फळ. आता समजा झाड आहे, समजा हे झाड आहे, हे झाडाला खत टाकलं, पाणी टाकल्यानंतर ते झाड काय होणार आहे? वाढणार आहे. तुम्ही स्वतःला ज्या वेळेस तुम्ही प्रार्थना घरी होणार आहे, इथं प्रार्थनेला येणार आहे, उपवास करणार आहे, देवाची आराधना करणार आहे, महिमा करणार आहे, हे झाड काय होणार आहे? वाढणार आहे. बघा काय होणार आहे? काय होणार आहे? या झाडाला पाणीच नाही टाकलं, याला खतच नाही टाकलं, याला काय लागन ते टाकलेलं नाही, हे झाड असं वाढलं होईल. प्रेज द लॉर्ड. काय होईल? आणि वाळून कसं काय? वाळलेल्या झाडाकडे कोण पाहिन? येशू पाहिन. आणि येशूने पाहिल्यावर येशू काय म्हणून, याच्याकडे मला काही दिसत नाही. जर तुम्ही आणि मी दान देत नसेल, तुम्ही आणि मी दशमोल देत नसेल, तुम्ही आणि मी देवाचं कुठल्या गोष्टी करत नसेल, आराधना करत नसेल, भक्ती करत नसेल, देवाचं कुठलं काम करत नसेल, सुवार्ता सांगत नसेल, 2 मासे देत नसेल, 5 भाकरी देत नसेल, तर तुम्ही आणि मी कोणतं झाड आहे? वाळलेलं झाड आहे. आणि वाळलेल्या झाडाला त्याला फळ नाही आलं तर परमेश्वर काय करत आहे? शाप देतो. वाचा त्याच्यामध्ये सांगितलं 11 अध्याय 20 वचन. मग सकाळी वाटेने जाताना त्यांना ते अंजिराचे झाड लाल बायबल मध्ये वाचा, वाच मोठ्याने. मग सकाळी वाटेने जाताना त्यांना ते अंजिराचे झाड मुळापासून माळून गेलेले दिसले. तेव्हा पेत्राला आठवण होऊन तो त्याला म्हणाला, गुरुजी, आपण ज्या अंजिराच्या झाडाला शाप दिला ते वाळून गेले आहे, पहा. येशूने त्यांना उत्तर दिले, देवावर विश्वास ठेवा. मी तुम्हाला खचित सांगतो की जो कोणी ह्या डोंगराला उपटून समुद्रात टाकला जा असे म्हणेल आणि आपल्या अंतःकरणात शंका न बाळगता आपण म्हणतो तसे घडेलच असा विश्वास करेल. येशूने त्याला काय दिलेला आहे? शाप दिलेला आहे. तुला इथून पुढं कधी फळ न येऊ. जे लोक सहकार्य करत नाहीये, जे लोक सुवार्ता करत नाहीये, जे लोक दान देत नाहीये, जे लोक दशमान देत नाहीये, जे लोक प्रार्थना करत नाहीये, जे लोक उपवास करत नाहीये, जे लोक संडेला प्रार्थनेला येत नाही, जे लोक खरी कॉटेज मीटिंगला प्रार्थना घेत नाही, ते लोक काय आहे? तुम्हीच सांगा आता कोणते लोक आहेत ते? हा, कोणते लोक आहेत? पण माझ्याकडे लक्ष आहे का? कोणते लोक आहेत? शापित लोक आहेत. आपण शापित आहे का? हा, सांगा बरं. आपण चांगले लोक आहेत. म्हणा मी चांगला आहे, म्हणा मी आशीर्वादित आहे. आज आपण आशीर्वादित आहे. बोला कोणते लोक आहे? आशीर्वादित आहे. आशीर्वादित लोकांना काय येत आहे? फळ येते. त्याचं नाव बायबल मध्ये येते. त्याचं नाव कुठे येत आहे? म्हणा बायबल मध्ये नाव येते. त्या मुलीचं नाव कुठं आलं? बायबल मध्ये आलं. 2 मासे दिले आणि 5 भाकरी दिल्या तरी त्याचं नाव कुठं आलेलं आहे? बायबल मध्ये आलेलं आहे. तुम्ही काय करता? तुमचं नाव कुठे येणार आहे? बायबल मध्ये येणार आहे. तुम्ही चटई जरी उचलत असलं, तुम्ही झाडू जरी मारित असले तरी तुमचं नाव कुठे येणार आहे? बायबल मध्ये येणार आहे. हालेलुया. साधारणतलं साधारण काम करणाऱ्या व्यक्तीचं नाव बायबल मध्ये, तुमचं नाव येणार नाही का? म्हणा ना आमेन. काही लोक काम करीत नाही म्हणून ते नाही म्हणतात. पण जे लोक काम करतात ते काय म्हणतात? आमेन म्हणतात. येणार आहे का नाही? म्हणा माझं नाव बायबल मध्ये येणार आहे. हालेलुया. हालेलुया. कुठं नाव येतं तिथं बायबल मध्ये? कोणाकोणाचं नाव आलेलं आहे तुम्हाला माहिती आहे का? एक विधवा स्त्री, म्हणा विधवा स्त्री. विधवा स्त्रीने 2 टाल्या टाकल्या. कोणाला सहकार्य केलं, तिला काय फळ आलंय? काय आलंय तिला फळ? वांज आहे का ती? हा, जे लोक दान नाही देत, दशमोल ते वांज आहेत. मला वांज आहेत. आणि वांज बकरी आपण घरात ठेवतो का? सांगा बरं. हा, वांज बकरी घरात ठेवतो का? वांज बकरीला आपण म्हणतो डोक्यानं हात फिरवतो का? बाई तू थांब, तुला चारा आणतो, घास आणतो, तगडा आणतो. काय म्हणतो आपण तिला? सांगा बरं. झाड तरी ठेवतो का? एक आंटी होत्या, त्या आंटीच्या घरामध्ये एक आंब्याचं झाड होतं. मी म्हणलं आंटी हे झाड का तोडलं तुम्ही? ते म्हणते आंबट होतं. बघा ना, आंबट असलं तरी काय होतं? ते झाड काय होतं?
तोडण्यात येतं. तोडण्यात येतं. Praise the Lord. तुम्ही मी जर काय करत नसेल तर तुमचं जीवन आशीर्वादित होईल का? नाही होणार. सांगा ना. तुम्ही जर मी काही करत नसेल, सेवा करत नसेल, घरी कॉटेज मीटिंग घेत नसेल, आराधना करत नसेल, दान देत नसेल, दशमांश देत नसेल, तर तुमचं आणि माझं जीवन आशीर्वादित होणार आहे का? नाही. बोला ना, आशीर्वादित होणार आहे का? नाही होऊ शकत. तुम्हाला आणि मला काय करायचं आहे? फळ द्यायचं. फळ द्यायचंय. मला फळ द्यायचं आहे. फळ द्यायचंय. काय द्यायचं आहे? फळ. फळ द्यायचंय. मग फळ दिल्यानंतर नाव कुठे येणार आहे? बायबलमध्ये. तुम्ही काही करा, कुठलंही काम करा, तुमचं नाव आहे तुमच्या. मी तर म्हणतो मी माझं नाव असणारच आहे 100%. आमेन. पण मी त्याच्यासाठी करत नाही. तुम्हाला माहिती आहे का, मी ज्या वेळेस प्रभूमध्ये आलो सगळं काम सोडून दिलं आहे. शहर मी माझे नाही म्हणलं मला सेवा करायची. आज किती एक रूममध्ये राहतो मी. आज आपल्या मंडळी किती तुम्हाला माहिती आहे. कुठून येतं असं काय तुम्ही जरा ते काउंटिंग करा मनामध्ये. पण परमेश्वर मला चांगल्यारीत्या सांभाळ. आमेन. बोला हालेलुया. हालेलुया. कोण सांभाळत आहे? परमेश्वर. परमेश्वर सांभाळत आहे. माझं तुम्हाला सांगायचं, मला तुम्हाला काय सांगायचं आहे की आज तुम्ही काय करत आहे? तुमचं नाव कुठे येणार आहे? बायबलमध्ये. बायबलमध्ये येणार आहे. कोणाच्या राज्याची वाढीसाठी करायचे? देवाच्या तुम्ही राज्याच्या. देवाच्या राज्याच्या वाढीसाठी करायचे. मत्तेकृत शुभवर्तमान याचा 6वा अध्याय 33 वचन वाचरा. त्याच्यामध्ये देवाच्या 6वा अध्याय 6. तर तुम्ही पहिल्याने त्याचे राज्य व त्याचे नीतिमत्व मिळवण्यास झटा, म्हणजे त्याच्याबरोबर याही सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील. आमेन. काय सांगितलं? आधी त्याचं राज्य मिळव. काय मिळवायचं अगोदर? राज्य. कोणाचं राज्य मिळवायचं? देवाचं राज्य. अगोदर काय करायचं आहे? देवाचं राज्य. अगोदर तुम्ही देवाच्या गोष्टीचं सहकार्य करायचं आहे. स्वतःच साठी नाही पाहायचं. स्वतःसाठी सगळं आहे. कसं काय नाव येईन तुझं बायबलमध्ये? पैसा आला का चालला? कुठं चालला? खायला चालला, मौज मस्ती करायला चालला. पैसा आला का चालला? कपडेच चालला. पैसा आला का कुठं चालला? सगळे इकडं तिकडं चालला. अरे देवा सेवेसाठी काय करणार आहे? या लोकांनी यांच्याकडे काय होतं ते तेवढं परमेश्वराला देऊन टाकलं. Praise the Lord. म्हणून त्यांचं नाव कुठं आलेलं आहे? बायबलमध्ये. बायबलमध्ये नाव आलेलं आहे. आणि आपण एक आलेलो तर माझं बायबलमध्ये नाव आहे. 2 हालेलुया म्हणायचं. तितकं सोंगाडे लोक कसे असतात ना, ते सोंग आणणारे लोक तसे चर्चमध्ये सोंगाडे लोक आहेत. आपल्या चर्चमध्ये ना, आपल्या चर्चमध्ये चांगले लोक आहेत. हालेलुया. कसे लोक आहेत? स्वांगाडी. इथं आला का असा आत्मा भरतो ना, हालेलुया पार असे हलू हलू हात दुखते. त्याला काठी मारायची. शांत बस म्हणा, काठी मग बस. हे नाटकी लोक बरोबर मी ओळखतो. कोणचे लोक आहेत? नाटकी. स्वांगाडी लोक आहेत. असे लोक देवाला आवडत नाही. कसे लोक पाहिजे? देवाचं राज्य मिळवणे. देवाच्या राज्यासाठी करणारे लोक पाहिजे. Praise the Lord. हालेलुया. कसे पाहिजे? देवाच्या देवाचं राज्य मिळवण्यासाठी. त्या विधवा स्त्रीने काय केलेलं आहे? 2 टोल्या दिलेल्या आहे. मला तुम्हाला सांगायचं काय आहे की आज सगळ्यात महत्वाचं त्या वचनामध्ये तिथं काय सांगितलं? 33 वचनामध्ये परत वाच. पहिल्याने त्याचे राज्य व पहिल्याने त्याचे राज्य नीतिमत्व त्याचे नीतिमत्व मिळवण्यासाठी मिळवण्यासाठी झटा, म्हणजे त्याच्याबरोबर ह्याही सर्व गोष्टी मिळणार आहे. आमेन. पहिला जर आपण त्याच्या सेवेसाठी काही करत नसेल तर आपण आशीर्वादित नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 त्या लहान्या मुलाने काय केलेलं आहे? स्वतःचं जेवण. स्वतःचं जेवण कोणासाठी अर्पण केलेलं आहे? देवाच्या सेवेसाठी. Praise the Lord. स्वतः जर दिलं तर किती टोकरे उरून मिळाले त्याला? 12. म्हणा 12 टोकरे उरून मिळाले. 12 टोकरे. त्याच्यामध्ये बघा ना 6व्या अध्याय 12 वचन वाचा. ते तृप्त झाल्यावर त्यांनी आपल्या शिष्यांना सांगितले, काही फुकट जाऊ नये म्हणून उरलेले तुकडे गोळा करा. मग जेवणाऱ्यांना पुरे झाल्यावर त्यांनी जवळच्या 5 भाकरीचे उरलेले तुकडे गोळा करून ज्या वेळेस तुम्ही आणि मी जे काही करता तुम्हाला काय भेटणार आहे? उरणारे आशीर्वाद भेट. अगोदर प्यारा काय होणार आहे? अगोदर काय केलं त्यांनी? देऊन टाकलं. अगोदर सहकार्य केलं. काय केलं? सहकार्य केलं. त्याला फळ आलं. आलेलं म्हणून त्याचं नाव कुठं आलं? बायबलमध्ये आलं. आज तुम्ही आणि मी याला त्याला दाखवायसाठी नाही करायचं. कसं करायचं आहे? एक
पूर्ण अंतःकरणापासून. तुम्हाला बायबलमध्ये काय सांगितलं, या मुठीला कळलं नाही पाहिजे. काही लोक असे दानशूर आहेत, तुम्हाला सांगतो ते सांगत सुद्धा नाही. मला नका नाव सांगू माझं. सेवेसाठी करतात, जागा अर्पण करतात, सेवेसाठी गाडी अर्पण करतात, सेवेसाठी काय काय करतात, भरपूर सगळं काय करतात ते. आणि पण ते सरळ स्पष्ट काय म्हणतात, माझं नाव सांगू नका. कसं करायचं, गुप्त. या लोकांनी कसं केलेलं आहे, गुप्त केलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एका विधवा स्त्रीने पण कसं केलेलं आहे, करणं. माझा विषय काय आहे की तुम्हाला आणि मला फळ आलं पाहिजे आणि सहकार्य पाहिजे. तुमचं काय काम आहे, तुम्ही काय करता परमेश्वरासाठी. आज आपण परमेश्वरासाठी काय करतो, यायचं चर्चला 10 वाजता यायचं, कोणी 11 वाजता येतं, कोणी 12 वाजता येतं. काय आहे तुमचं योगदान. वांज झाड आहे का आपण. मी देण्याबद्दल नाही म्हणत, तुम्ही सेवा करा, सेवेबद्दल बोलतो, सुवार्तेबद्दल बोलतोय. तुम्ही 10 लोक जरी असले तर 10 लोकांकडून देव तुमच्याकडून हिशोब घेणार. आमेन. Yes. 1000 लोक असले ना तिकडे चर्चला कुठं पण असो, ते हौशी गवशी नवशेत, कुणी दारू पे चर्चहून घरी जाऊन दारू पेत. आपल्या चर्चमध्ये सगळे चांगले लोक आहेत. Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कसे लोक पाहिजे, 10 लोक जरी असले तर ते काय पाहिजे, चांगले लोक पाहिजे. आणि ते लोक कसे पाहिजेत, क्लिअर पाहिजेत. ते लोक कसे पाहिजेत, देणारे पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाचं काम करणारे पाहिजे, सुवार्ता करणारे पाहिजे. Yes. त्या त्या मुलीने काय केलेलं आहे, सुवार्ता सांगितलेली आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एक सहकार्य तुमचा आणि माझा काहीतरी काय झालं पाहिजे, परमेश्वराच्या सेवेसाठी काय झालं पाहिजे, वापर झाला. उपयोग झाला पाहिजे. Yes. म्हणा काय झालं पाहिजे, उपयोग झाला उपयोग झाला पाहिजे. जर उपयोग होत नसेल तर तुमचं आणि माझं जीवन काय आहे, व्यर्थ आहे. देव तुम्हाला आणि मला हिशोब विचारेल. लहान लेकरापासून तर मोठ्याला हिशोब विचारेल. आज आपलं आयुष्य किती कोणाला माहिती नाही. कधी काय होईल माहिती आहे का, सांगा बरं. नाही. अचानक कोणाला अटॅक येतो, मरतो. पण त्या देव तुम्हाला हिशोब मागेल की तू म्हणून माझ्यासाठी काय केलेलं आहे, Yes. माझ्यासाठी किती वेळ दिला, माझ्यासाठी किती आराधना केली, माझ्यासाठी घरी तू किती प्रार्थनेत वाढला, किती लोकांना तू प्रार्थनेमध्ये आणलं, चर्चसाठी तू काय केलं, त्याच्यानंतर सेवेसाठी तू काय केलं तू माझ्यासाठी. प्रेज द लॉर्ड. देव काय विचारणार आहे, तू माझ्यासाठी काय केलेलं आहे. ज्या वेळेस देव तुम्हाला हिशोब विचारेल तर तुम्हाला हिशोब द्यायला बघा त्या वेळेची पिरियड कसा असेल आपल्याला नाही माहिती. म्हणून आज आपल्याला सगळ्यात महत्वाचं की आज आपल्याला पूर्णपणे देवाच्या सेवेसाठी काय करायचं आहे, समर्पण करायचं. हालेलुया. सगळ्यात महत्वाचं पूर्ण काय असेल सगळं त्याग करून टाकायचं आहे. Praise the Lord. अगोदर त्याचं राज्य मिळवण्यासाठी काय करायचं आपल्याला, झटायचे. त्याच्यानंतर काय भेटणार आपल्याला, या सर्व गोष्टी तुम्हाला काय भेटणार आहे तुम्हाला त्याच्यामध्ये सांगितलं. त्याचे तुम्हाला काय पाहिजे. तुम्ही ज्या गोष्टीची चिंता करतात, वस्त्राची चिंता करतात, अन्नाची चिंता करतात, खाण्याची चिंता करतात, पिण्याची चिंता करतात, कपडे लत्त्याची चिंता करतात. तुम्ही अनेक काय गोष्टीची, लग्नाची चिंता करतात, बायकोची चिंता करतात, नवऱ्याची चिंता करतात. काय पहिलं काय करायचं आहे, राज्य पहिलं त्याच्या सेवेचं फळ आपल्याला दिसलं पाहिजे. हालेलुया. आपल्यावर कोणचं फळ आलं पाहिजे, देवाचं म्हणा सेवेचं, असं म्हणा सेवेचं फळ आलं पाहिजे. सेवेचं फळ. काय आलं पाहिजे, सेवेचं फळ. आपल्यामधून कोणचं फळ दिसलं पाहिजे, सेवेचं त्याला फळ. सेवेचं फळ दिसलं पाहिजे, प्रार्थनेचं फळ दिसलं पाहिजे, आराधनेचं दिसलं पाहिजे, हालेलुया. वेळेत येण्याचं फळ दिसलं पाहिजे, हालेलुया. दान देण्याचं फळ दिसलं पाहिजे, दशमस देण्याचं फळ दिसलं पाहिजे. या सगळ्या गोष्टीचं फळ दिसलं पाहिजे. त्याच्यानंतर तुम्हाला काय होणार आहे, या सर्व गोष्टी तुम्हाला काय पाहिजे, घर पाहिजे, डबल मजली घर भेटेल तुम्हाला. आमेन. नोकरी पाहिजे, नोकरी हाय लेवलची नोकरी भेटेल. आमेन. तुम्हाला काय पाहिजे, भरपूर पैसा भेटेल. एक गाडी नाही 10 गाड्या भेटतील. आमेन. आमेन मान ना. आमेन. किती लोक आमेन म्हणतील. आमेन. 10 गाड्या भेटतील. आमेन. कोण देणार आहे, परमेश्वर. परमेश्वर देणार आहे. पण काय करायचं, अगोदर कोणाचं राज्य, देवाचं राज्य. कोणाचं राज्य केलं पाहिजे, देवाचं राज्य. देवाच्या राज्यासाठी त्यांनी 2 मासे आणि किती भाकरी दिलेल्या आहे, 5 भाकरी दिलेल्या आहे. तुम्ही देवाच्या राज्यासाठी काय करतात, कोणी शरीर अर्पण करतात. तुम्हाला माहिती आहे का, पौलाचा खून, पौलाला मारून टाकलं, शिरछेद केला पौलाचा, पेत्राला उलट टांगून मारलं, स्तेफनाला दगडाने ठेचून मारलं. तुमचं माझं काय करतो सेवेसाठी आपण, सेवेसाठी आपण काय करतो, किती पैसा खर्च केला सेवेसाठी, कधी चटई चर्चला आणून दिली का,
सेवेसाठी काय केलंय, आराधनेसाठी काय केलंय, प्रार्थना चर्चसाठी मदत केली का, पास्टरसाठी मदत, सेवेसाठी तुम्ही काय करता ते महत्वाचं आहे. तुम्ही अगोदर प्यारा सेवेसाठी तुमच्यासाठी उगा होणार आहे. आमेन 12 टॉपले भेटते तुम्हाला, आमेन आणि 12 टॉपले भेटते. 12 टोपल्या 12 टॉपले माहिती आहे का तुम्हाला? एक दिवसाला रोज आशीर्वाद. आमेन किती? एक दिवसाला रोज वेगळे नवीन वेगळे आशीर्वाद. आशीर्वाद. 12 प्रकारचे आशीर्वाद. आमेन 12 टॉपल्या भरल्या तिथे. किती टॉपल्या भरल्या? 12 म्हणा 12 टॉपल्या भरल्या. 12 टोपल्या भरल्या. शेजारच्याला सांगा हलवा 12 टोकऱ्या भरल्या. तुला पण 12 भेटतील. आमेन म्हणा ना त्याला, म्हणा तुला 12 टोपरे भेटतील. 12 टोपले भेटले. म्हणा तुमच्याकडे कोणी नसेल तर ते भेटतील जागा. बरं 12 टॉपले भेटतील. 12 टोपले तिथं कोणीतरी येईल तुमच्या जवळ बसायला. आमेन. उद्याच्या रविवारी. आमेन तर म्हणा हालेलुया बोला. आमेन किती टॉपल्या भरतील? 12 म्हणा 12 भरतील. 12 भरते. शेजार तिकडे म्हणतच आहे, असा हात करून तर बोला. म्हणा पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण 12 टॉपल्या भरतील. 12 टोपल्या भरते. म्हणजे इकडे सगळे माणसं बसणार आहे. आमेन. कोणाला भेटणार आहे आशीर्वाद? तुम्हाला भेटणार आहे. Praise the Lord. पण काय करायचंय तुम्हाला सेवेसाठी? सहकार्य. सेवेसाठी काय करायचं? आडू तर नको बाबा, आज इथं दिलं तर मी घरी उपाशी मरण. तो नाही विचार केला का काही? नाही. हा, मला चॉकलेटला पैसे राहणार नाही. मग लेकरं तसं विचार नाही करायचं चॉकलेटचा. काय करायचं? टाकून द्यायचं. त्यांनी काय केलं? देऊन टाकलं. पण सूद सहित त्याला किती मिळाल्या? व्याजासहित त्याला किती Praise the मिळाल्या? Lord. व्याज नाही म्हणू शकत आपण आशीर्वादाच्या पलीकडे 12 टोपले. 12 टॉपल्या भेटलेल्या आहेत. हालेलुया. 12 करोडचे आशीर्वाद भेटले. आमेन 12 टॉपल्याचा हिशोब करा किती पैसे असतात. हालेलुया. ते जेवण कधी संपू शकत नाही. Praise the परमेश्वर जे Lord. जेवण तुम्हाला आणि मला देणार आहे, परमेश्वर जे तुमचे इतरचं जेवण लग्नाचं इकडचं खाऊन तुमचे संपून जाईल, पण परमेश्वर देणार कधी संपत नाही. म्हणा Amen. म्हणा परमेश्वर देणार परमेश्वर देणार. कधी संपत नाही. परमेश्वर देतो ना Yes. खायला, ओ परमेश्वराचे ब्लेसिंग असतात ना, ते टिकणारे असतात. तुम्ही नोकरीला जातात, तुम्ही पैसा कमावतात, पण जर तुम्ही देवाच्या सेवेसाठी काही करत नसेल तर तुमच्या नोकरीमध्ये तुम्हाला यश येणार नाहीये. तुम्ही काय काम करता त्या कामामध्ये यश येणार नाही. का नाही येणार? कारण की तुम्ही सेवेसाठी काही केलेलं नाहीये. तुम्ही सेवेसाठी काय केलेलं नाहीये. तुम्ही सेवेसाठी ऑफरिंग दिलेलं नाही, सेवेसाठी दशमांश दिलेलं नाही, चर्चसाठी काय केलेलं नाही, आराधनेसाठी काय केलेलं नाही, हाळकासाठी काय केलेलं नाही. या मुलाने काय केलेलं आहे? सेवेसाठी केलेलं आहे. पण परमेश्वराने त्याला काय दिलेलं आहे? आशीर्वाद दिलेला आहे. आमेन. पण वांज झाड कुठं जातं? तोडून टाकण्यात. वांज झाड तुटलं जातं. जे लोक सेवेसाठी काहीच करत नाही ते लोक शापित आहे. म्हणा जे लोक सेवेसाठी जे लोक सेवेसाठी काही करत नाही काही करत नाही, ते आशीर्वादित नाही. ते आशीर्वादित नाही. बोला हालेलुया. हालेलुया. बोला हालेलुया. हालेलुया. म्हणा मी सेवेसाठी करणार आहे, सेवेसाठी करणार. मी आशीर्वादित मी आहे. आशीर्वादित आहे. मला 12 करोडचे आशीर्वाद भेटणार. आमेन. किती करोडचे? 12. आमेन तर म्हणा. आमेन. आमेन म्हणलं तर 12 करोडचे आशीर्वाद तुम्हाला सगळं भेटेल. आमेन. शरीराचा आशीर्वाद भेटेल, शेतीचा आमेन. भेटेल, याचा भेटेल, त्याचा आमेन. भेटेल. आमेन. आपण आमेन. तुम्ही म्हणता मी आशीर्वाद फळ. तुम्ही इस्रायलला बघा किती प्रकारे आशीर्वाद येते. 12 प्रकारचे फळ. 12 प्रकारचे आशीर्वाद आहे त्यांना. एका झाडाला किती फळ येतं माहिती आहे का तिथं? 12. 12 येते. आणि तुम्ही आणि मी जर देवाच्या सेवेसाठी करत असेल तर जीवनाच्या पुस्तकामध्ये तुमचं आणि माझं नाव येईल. आमेन. जीवनाची तिथं पुस्तकामध्ये नाव येईल. ती जीवनाची एक नदी आहे. त्या नदीला किती, तिच्या बाजूला किती फळं लागलेले आहे. एका झाडाला 12 प्रकारचे फळं लागलेले. जर तुम्ही सेवेसाठी करताल तर तुम्हाला स्वर्गामधलं अन्न खायला भेटेल. हालेलुया. हालेलुया. तुम्ही सेवेसाठी जी मदत करता तिथं पास्टरच्या हातात देतात, दशमन देतात, ते ऑफरिंग टाकतात, जे काही करतात, तुम्हाला सांगतो वरती तुम्हाला 12 प्रकारचे तुम्हाला आशीर्वाद भेटणार आहे. आमेन. 12 प्रकारचे फळ तुम्हाला खायला भेटणार आहे. 12 एकदम चांगलं एकदम ब्लॅसिंग मिळणार आहे. Praise the Lord. मी म्हणतो नाही पास्टर काय सांगतात काय माहिती, पण मेल्यानंतर तर माझी आठवण येईल 100%. तुम्ही केलं, ऐकून जर केलं तर तुम्ही म्हणता ना अरे पास्टरने सांगितलं होतं 12 प्रकारची फळे. अरे किती भारी फळे. इथलच्या फळासारखे फळं नाहीत तिथं. एकदम भारी बेटर आहे. इथं सफरचंद तुम्हाला काहीतरी लागण वेगळं, पण तिथलचं सफरचंद खाताना तुमचे होश उडून जातील. हालेलुया. तिथं काहीच नाही.
तिथं पोट पण भरणार आहे, तिथं तृप्तपणा असणार आहे. तिथं कसं असणार आहे? आनंदी आनंद असणार आहे. तिथं पोट कायम तृप्ती असणार. इथं तृप्ती नाहीये. इथं खाल्लं तरी अजून खात राहतो. काय काय मुली दिवसभर खात राहतात, काय काय मुलं पण दिवसभर खात राहतात. इकडं काय केलं तिथं शेजारी ते खाऊन येते, इकडं खा तिकडं खा तिकडं खा, सगळं खाते तरी तृप्ती नाही. पण परमेश्वराला दिल्यानंतर एक गोष्ट तुम्हाला मिळणार, तृप्ती मिळणार आहे. मला तृप्ती मिळणार आहे. सेवेसाठी केल्यानंतर माणूस तृप्त होणार आहे. तुम्ही सगळ्या गोष्टींनी तृप्त होणार आहे, सगळ्या ब्लेसिंगनी तृप्त होणार आहे. कधी होणार आहे? ज्या वेळेस तुम्ही सेवेसाठी 2 मासे आणि 5 भाकरी तुम्ही पेरणार आहे, तुम्ही तृप्त होणार. शरीर पेरा. शरीराबद्दल तुम्हाला एक आत्मिक शरीर तुम्हाला मिळेल. प्रेज द लॉर्ड. 12 प्रेषितांनी काय केलेले? शरीर पेरून टाकलेले, शरीर दान करून टाकलं, पेरलं त्यांनी, मरण पावलेले, पण एक गौरवी शरीर त्यांना मिळालेलं आहे. प्रेज द लॉर्ड. त्यांनी काय काय केलं? पौलाने बंगले गाड्या सोडून दिल्या आणि भाड्याच्या खोलीमध्ये राहू लागलेले. सेवेसाठी त्यांनी केलेलं आहे. त्यांनी काय केलं? सहकार्य सेवेसाठी त्यांनी मदत केलेली आहे. पेत्राची काय आहे? पेत्राची सगळ्यात महत्वाचं, पेत्राकडे जहाज आहे. त्यांनी जहाज सोडून दिली, मासे सोडून दिले, येशूच्या मागे जाऊन त्यांनी त्याचं शरीर अर्पण केलं, सेवेसाठी केलेलं आहे. तुम्ही म्हणू नका मी लहान लेकरू आहे, मी देवासाठी काय करू शकत नाही. सगळ्यात महत्वाचं, लहान लेकरं सुद्धा परमेश्वराच्या सेवेसाठी मदत केली पाहिजे. काय केलं पाहिजे लहान लेकरांनी? इकडे बघा माझ्याकडे. काय केलं त्या लहान लेकरांनी? जेवण दिलं स्वतःच जेवण दिलं. तुम्ही लहान लेकरं सुद्धा ते बघून ते करायचं आपल्याला. आज पप्पा काय खायला जाते ते मला त्याचं महत्व नाही, मला नाही द्यायचं. तुम्ही कोणासाठी करायचंय? मला सेवेसाठी करायचंय. का करायचंय? की तुम्ही मोठे झाल्यावर तुम्हाला ते आशीर्वाद पाहायला मिळणार आहे. 12 प्रकारचे. तुमच्यामुळे तुमचे घरचे आशीर्वादित होणार आहे, शेजारचे आशीर्वादित होणार आहे. प्रेज द लॉर्ड. आज हे सगळे आशीर्वाद कोण देणार आहे? परमेश्वर देणार आहे. म्हणून आपल्याला काय करायचं? सेवेसाठी सहकार्य करायचं. ठीक आहे. वचनाद्वारे देव तुम्हाला मला आशीर्वाद करो.